मार मार माग 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 मार माग मार की अरे मार की माग सर मार माग बंदा मार की मार 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 पळ 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 आला माग आलाय थांब थांब एक मिनिट काय खेळतोय का हे काय खेळा येतं का नाही का तुम्हाला क्या बंदे हो यार तुम कैसा खेलते हो मार माग हा जा जा काजल जा ए काजल बाहेर काय मार 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 काय बसलाय आता काय तेव्हा काय बसलाय काम धंदा काय हाय का नाही त्याला काय आता काम धंदा त्याच्यासारखं काम धंदा असेल तर करीन तो त्याच्यासारखं कामच नाही त्याला अजून भेटलं मग काय करेन बसलाय बसू दे मागचं चांगला होता त्याला जमान आता काय करायचं काय जमाना आता मग आता दुसऱ्या ठिकाणी बघा एखाद्या करीन तो अरे पण दुसऱ्या ठिकाणी नाही पण पबजी यायला लागलं ना त्याला घरचं काम थोडंफार केला पाहिजेत ना पबजी नाही काय होत पबजी काय होत काय काय जाऊ का घरात काम काय काम घरात काम आहे ही आणून बसलं इथं माया उराव उराव बसले म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला अरे इतके दिवस झाले इकडे तुकडं मोडतंय फुकटचं बसले पाहुणा 8-4 दिवस असतो आपण त्याला आई बापाने माझ्याकडे कामासाठी लावलेला आहे तो का पाहुणा म्हणून नाही आलेला त्याने कामच करावं ना गेम खेळतात कुठं तो जातो मी आज उद्या काय जातो गुंड्या तुला मागचंच काम कसं काय तुला हे केलं बरं काम बघितलं तिथलं त्या मालकाला उलट बोलणार असेल तुला कोण काम देणार ते मालक येडा होता जरा येडा होता मालकाला मालकामध्येच राहावं लागतं तिथं जातो काम जयगिरी गेली पण बहीण लाखाची दोघांची फुगिरी नाही गेली हा काय हा तुम्हाला नुसतं बोलायला द्यावं नुसतं टमाटा तुम्हाला माझा भाऊ टोचतोय ते नका ना सांगू काय टोचतो या काय झालं म्हणलो असतो मी त्याला हा मागच्या वेळेस म्हणलं असं लय लय भाकरी खाऊन दमायला लागला का तो दवा लगेच तुम्हाला लय झोंबायला लागलं अरे पण काहीतरी काम धंदा केला पाहिजे ना 6 महिने झाले इथून पडलेला त्यो आणि मग लय 6 महिने झालं काय लय मोठा आहे तो लगेच सांगायला लागले तुम्ही मला अरे एवढ्या वयात मी घरची सगळी काम करून लोकांची कामाला जात होतो केलं असं ना आमच्या आई बापांनी आम्हाला लहानपणापासून काम धंदा करायची सवय त्यामुळे मी तुला म्हणलं ना जयगिरी गेली पण फुगिरी गेली नाही दोघा बहीण भावाने नाही जाऊ दे आमची जायची बी नाही कधी जायचं हिथं राहायचं तुम्हाला नेमकं म्हणायचं का तुम्हाला सकाळ सकाळ भांडणच काढायचे होते का दिवसच जात नाही का तुमचं भांडण्याशिवाय अरे तू ग बस नवरा बायको चाललंय ना फक्त ऐकून घे ऐकून घे बाबा भांडणं सकाळच्या रामायण ऐक भांडण नाही केली आता सांगतोय मी तुला की त्याला काम करावं मला लागेल सगळं कळतंय तुमच्या मनात काय आणि काय नाही ते सांगायची गरज नाही मला सगळं कळतंय कळलं का काय कळलं अरे पण थोडंफार 10-5 रुपयाचं काम केलं पाहिजे ना त्यांनी करीन म्हणतोय ना तू काय नाही म्हणायला लागला का अरे 6 महिने झाले त्याला आई बापान तिकडून कशाला लावलाय माझ्या सासऱ्यानंतर काय लावलाय काम धंदा करायसाठी लाव त्याच्यासारखं काम त्याला कुठेतरी लाव एका ठिकाणीच लावलं आणि बसले लगेच गप अरे काम बघतोय मी तोपर्यंत घरचं नाही काम केलं पाहिजे मी कामाला जाऊन घरचं काम करायसाठी मग कायसाठी आलाय तुझ्याकडे बघून ये ना मला ना जाऊन दे तुला आता बोलायला सुद्धा मला काही हिवाय नाही अरे पण थोडंफार मी तर कामा दिवसभर जाऊन दमवतोय त्यांनी थोडंफार घरचं तरी केलं पाहिजे ना आमच्याकडची बघ एवढी पोरं घरचं ते घरचं करतात लोकांची दुसरं कामाला देतात तुमच्या इकडचे निवड किवड उडूशे अरे पण हे 18 वर्षाचा टोंगा झाला ना काय टोनगा सांगायला लागलं तुम्हाला अरे पण त्यांनी काम थोडंफार करावं असं वाटतं ना काम धंदा करावा तुमच्या बहिणी इथं लग्न झाल्या तरी 2-2 महिने पडून राहतात तेव्हा नाही तुम्हाला दिसत हा त्यांचं करते मी फुकट तू करते त्यांचं बापाची इष्टिक आहे ही म्हणून त्याला बापाची मग त्याची बी इथं बहीण दिलेली हाय बहीण दिलेली पण ते पण आलं थोडंफार काम करतात हो लय करून दमतात माहितीये सगळ्या एकटीचा जीव घेतात लय आता कसा बहिणीचा येतो पुळका बहिणीचं नाही पुळका मी हाय खरं बोलतोय हो काय खरं बोलता तुम्ही काय त्यांचं ऐकावं लागतं म्हणजे ते म्हणल्या द्या आमच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा तर काय करायचं मग बरी मी देऊ दे भांडणं करू कशाला भांडणं करताय सकाळ सकाळ ना तुझ्या दाजीला अजिबात भाकरच गोड लागत नाही भांडणं केल्याशिवाय आणि पाणीच जात नाही त्यांना रोज लागत भांडायला अजून सांग तुला काय असं रोज उठलं की भांडणं करतोय मी भांडणं कशाला करताय मोकार सकाळ सकाळ ते तुझ्या दाजीला भाकर गोड लागत ते सांगितलं तुला मी आता अरे मी काय रोज भांडणं करतोय का पण थोडंफार काम धंदा करावं अशी माझी इच्छा आहे दुसरं काहीच नाही काय काम धंदा लावले मगापासून करीनच की काय त्याचं अजून वय नाही वाया चाललेलं किंवा चांगलं काम बघून दिलं तर मालकाला उरफाटा बोलायची काय गरज होती अशा कोण काम कशाला उकरून काढता मग त्याचं झालं गेलं ना किती वेळा तेच काढसान बरं खाता पेता उठता बसता सदन करता तेच आहे तुमचं त्याला टोमणं नुसतं तुम्ही ना दोघं बहीण भाऊ सारखीच आहे तुम्हाला कामच करा नको नुसतं मोकळच पाहिजे बहीण भाऊ सारखेच म्हणजे काय तुम्ही दुधा भांडी करता काय तू घे दाजीचं जीवन तू घे नवऱ्याचा जीव कधी जीव घेतला नवऱ्याचा जीव घे सगळं मायाच बोकाने काम बसवलंय तुम्ही
तुम्हाला बघा असं बोलायचं असं ना बघा, त्याला बी लावून द्या, मी मला बी लावून द्या घरी. मला बी नाही बरं राहायचं इथं. रोजची नुसती किटकिट किटकिट किटकिट. जा तू जा, माझ्या आई वडील मला दुसरी बघून. हा दुसरी बघून तेवढंच पाहिजे ना, दुसरं तरी काय पाहिजे. आता कसं आलं पोटातलं वटावर. पोटातलं म्हणजे काय, माझी काय अशी इच्छा आहे का तो जावा म्हणून? हा इच्छा आहे का? नाही मग कसं म्हणले लगेच निघून जा म्हणून? अरे तुझ्या प्रेम म्हणून 6 महिने झाले त्याला सांभाळतो इथं, कळतं तुला? काय बघता 4 महिने काय झालं सांभाळलं म्हणून? माझ्यावर प्रेम आहे म्हणून त्याला सांभाळलं बोलता येतंय. आणि तेवढं उकरून बरं काढता मग सांभाळायला म्हणजे कुणाला खाऊ घातलेलं काढायचं नसतं मग. नाही काढत, आमच्यात काढत नाही तर आमच्यात ही पण नाही, सवय पण नाही. हाय हाय मला बघितलं किती सवय नाही, किती हाय दिसतंय तोंडावर. तुझ्या तिकडे आला की 4 दिवसात हाकलून देतात माघार इकडे बघ. हो 4 दिवसात हाकलून देतात. जरा तोंडाला जात बोला. मागच्या दिवसात तर फक्त काय दुधातला भात, हे कोकमांच्या तांदूळाचा भात लावला खाऊन. आमच्याकडे नाही करत. जहागिरी आमची उतून नाही चाललेली, त्याच्यामुळे जे आहे तेच खाऊ घाले ना आम्ही. कळलं का? काय काय नाही लय राग येतोय पण म्हणाव काय करावं आता काय करणार आहे, नशीब पडलंय येडं कुंडुळ असंच म्हणावं लागन. लय माझ्या चांगलं पडलंय. तू पण तू तिकडे काम धंदा बघ रे. उद्यापासून तुला मी तिकडे मीच येते, नाही तर मी तुला काम धंदा बघून लावते. ह्यांच्याने काय बघणं नाही होत. जायची काय गरज नाही, आपल्या घरची काम बघ, त्याला मी काम बघतो. उद्या तुला कामच करावं लागेल. बघा काम मग मी जाईन मग 8 दिवसांनी जातो कामाला. 8 दिवसांनी काय तुला उद्याच कामाला हटावं लागेल. भेट देऊन येतो तिथं. तुला जातो म्हणते ना ते जाईन उद्या जाईन उद्या. हा आजच्या आज काम बघतो. जरा तुझ्या बाबाला समजून सांग कसा असा या. सांगते ना समजून, अजून काय सांगू? आता हो माझं तर शेवटी बुद्धीच बंद पडली बाबा. तुमच्या दोघांना समळू म्हणजे समजून सांगू लय असायला पाहिजे बुद्धी बंद पडायला. मग नाही काय मी कुठं असं म्हणलं? अरे माझ्या जीवापासून खाताय म्हणून तरी बरं आहे जरा. मग लावा की मला बी लावा का मग त्याला बी तुला लावा. काम करायची गरज आहे का? मग मला तरी दोघं कसं म्हणले मग आता तुम्ही? अरे आता मी काम करतोय तरी परत मला मध्ये तुला बुद्धी नाही, मला अजून काय म्हणायचं? हा बुद्धी नाही. बिना बुद्धी चाललंय सगळं. हा थोडंफार असं मनाला माणूस लाजलं पाहिजे. तुला पण थोडी मनाला लाज वाटली पाहिजे की आपण दाजीचे कसं फुकाट खायचं म्हणून. फुकट कुठं खातोय मी तवा? फुकाट तर खातोय या. फुकट नाही खात मी. मग काय करतोय या? तिथं बसून गेम खेळतोय. इला 4 चिकन डिनर करतो मी. 4 गेम खेळून डिनर करतोय काय? त्याला उद्यापासून अजिबात भाकरी करायची ना, आता पण देऊ नको. 4 टाइम त्याला डिनर भेटतो ना, खाऊन देतो. चिकन डिनर खायचं आहे ती. तसं नाही. तुला उद्यापासून अजिबात भाकरी भेटणार नाही घरी. भाकर हसण्यावर गाव नको. सिरियस विषय चालला इथं. आता तुझ्यामुळे आमच्या दोघात संसारात भांडणं होते ना. जरा अशी थोडीफार लाज धर की तू. तुमच्या संसारात नका भांडणं करू मोकार. बाबा बस उद्यापासून कामाला जातो म्हण. तुला काय बिघडायला लागलंय का? आता ही बायकोमुळे तुला सांभाळावं लागतोय, दुसरं काहीच कारण नाही. आता तुला नाही सांभाळायचं म्हणलं की ही नाही नको म्हणते. मग मी काय करायचं? पंचायत आहे त्यामुळं कर अजून वाकडं तोंड. कधी वाकडं तोंड केलं मी? मग आता काय केलं? तर नीट बघत जा डोळे असल्यासारखे. माझं डोळे ही झाल्यात, माझे चष्माच लावावं लागेल आता. जाऊ तुमचं तुम्ही कुठे निघाले होते कामाला, जा तिकडे करा. आमचा बघते लावते मी त्याला उद्यापासून कामाला. सांगते सांग जरा समजून बघ. ऐकतोय का? सांगते ना मी. तुमचं तिकडे काहीतरी काम होतं निघाले होते, जा बरं काम आज मी करा. करतो का? हॅलो. अरे आलो ऑनलाईन. पोरीचा फोन आहे काय? आलोय चालू. पुढचा कशाला फोन येईल आलो, त्याला? काय आलो. पण काय याला बसून पोरीच्या कुठं कुणाचा फोन आता? मित्राचा फोन होता. मित्र असं तुम्ही काय पण कसं बोलता माझ्या भावाला? म्हणजे गेम खेळायसाठी फोन येतात का? गेम फोनवरच गेम खेळत होता आम्ही. कायला का जरा लाज धर. ते कुत्र बघ दारात ती सुद्धा करताय ह्याच्या पुरतं राखण करताय तुकड्यापुरती. आणि तेवढं सुद्धा तू करीत नाही. कुत्र बघ काम बघतो मी त्याला समजून सांग. त्याला उद्यापासून कामाला जावंच लागेल. हा नीट. तर तुला सांगितलं मला तू 100% सांगशीलच. जातो मी आता करतो काम थोडाफार. त्याला सांग समजून. सांगते ना. जा तुमचा काम धंदा बघा तिकडे. ए बाबा खातो त्या जरा बोला हो म्हणत जा की नुसतं हो म्हणत. तुझं काय बिघडतंय का? आई तर बसून खातोच नाही तर. हा जेवायला गेले का? जेवाय केलंय का? अरे भूक लागली. मी सकाळून उपाशी टाकत बसलोय. हा ताकद बसायचं ना गेम खेळ. त्या माणसा पुढे एक मला तुला काय बोलता येत नाही म्हणून जर तुझी बाजू घेऊन बोलते तर त्याचं ऐकत जा थोडंफार. ते बी चांगलं सांगतंय. ऐकलं की काय ऐकले? ते काम उद्या बघते ते तिकडे उद्यापासून कामाला जायचं. उद्यापासून तिकडे जायचं आणि बघायचं ते काम धंद्याचं. आता मी बी नाही तुझा लाड करणार. लय झाले तुझं सारखं ते वाळून वाटून गेलं ते गेम खेळून राहिलं का अंगाला मास. हा परत ते गाणं बिलं बघ आतमध्ये गेले सगळे कोकडावणी तोंड झाले गेम खेळू. त्या माणूस म्हणते जाऊ द्या मुर्दे जाऊ द्या मुर्दे. त्या माणसासमोर काही बोलायचं नाही. तू जास्तच करायला लागलास. नाही जातो का मला जातो. हा जाऊ दे. तिथं नाटक करू नको बघ आता गेमची घ्यायची. आहे का काय खायला? जा हाय जा जाशील पटके.